मी सपना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो आज आहे आमच्या काकूच्या घरी छोटासा कार्यक्रम. त्यांनी आज कार्यक्रम नाही ॲक्च्युली, तो जवळपास 11 दिवसांसाठी त्यांनी पोथी वाचायचं ठेवलेलं आहे घरी. तर मग ती मी आज बघायला जाणार आहे. सो तुम्हालाही दाखवेल कसं काय होतं आहे काही नाही, कारण मी फर्स्ट टाईमच जाते आहे. ते दरवेळेस करत असतात, 3 वर्षातून एकदा होतं ना ते काहीतरी पोथीचं असतं. तर मग ते ॲक्च्युली मला माहीत नाही की कसं काय काही नाही, ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि त्यांच्याशी पण बोलू आपण काकूसोबत. आणि चला मी आवडते थोडंसं चेंज करते, निघूयात. स्टोन मारलाच नाही आहे मी. आलेलं आहे आपलं घर. ओल्ड अशी बिल्डिंग आहे, आपल्याला वरती जावं लागेल. तांब्याचे तामण त्यावर ठेवावे, त्यात राधाकृष्णाची सोन्याची प्रतिमा स्थापावी, तर त्या जागी शुद्ध जल अर्पण करावे. यश्य स्मृता या श्लोक म्हणून न्यूनते पूर्ण करावे. 7 श्लोकांचा एक समूह पाठ करावा. रोज अशी पूजा करावी असे विष्णूने लक्ष्मीला सांगितले आहे. तेच मी तुम्हाला सांगतो आहे. वहर निंदित केले 7 श्लोक आहेत पद्मपुराणात. सप्त श्लोक सप्तम. काय नाव युट्यूब चॅनलचं? सपना भरतेच ब्लॉग. सपना भरतेच ब्लॉग्स. दरवर्षी करता तुम्ही? दर 3 वर्षांनी येतो ना हा. दर 3 वर्षांनी येणार अधिक मास असं म्हणून ओळखलं जातो. या महिन्यात म्हणजे या इथं बसा, आपण बोलू. पुरुषोत्तम मास महिना म्हणून पण या नावाने पण हा अधिक महिना ओळखला जातो. बर. आणि या अधिक महिन्यात दान धर्म पुण्य जेवढं करता येईल तेवढं करायचं. या महिन्यामध्ये जे स्नानाला दानाला अन्नदान कोणतंही दान असो कोणत्याही स्वरूपात, आणि मेन म्हणजे स्नान हे आपण गंगेमध्ये जाऊन एकतरी केलं पाहिजे. ह्या महिन्यात एकदा तरी केलं पाहिजे. एकतरी स्नान कोणत्याही तिथीला वगैरे केलं पाहिजे. नाही काही तर पाय तरी धुतले पाहिजे. आणि जे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आशीर्वाद घेणं या महिन्यात, म्हणजे असं तर आपण घेतोच, पण ह्याच्यात अधिक पुण्य मिळवायचं असेल तर आपण मोठ्यांचे पाय धुवून पण त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. आणि या महिन्यात म्हणजे जावयांना जास्त मान देतात. तर धोंडा आपण म्हणतो ना मराठी महिन्यामध्ये धोंडा, हा धोंडा महिना म्हणून ओळखला पण जातो. आणि यामध्ये जावयाला जास्त मान दिला जातो. जावयाला 33 अनारशाचं वाण, जे आपल्या परीने जे देता येईल दान ते जावयाला द्यायला जातं. जावयाची पूजा केली जाते म्हणून त्याला फळ मिळतं असं यामध्ये सांगितलेलं. आणि ही पोथी पण 31 अध्यायाची पोथी आहे. त्याच्यात पण गायीची पूजा अतिशय महत्त्वाची सांगितलेली. नाही काही त्या गायीला पूजायचं, काहीतरी खाऊ घालायचं. एकदा तरी गायीला दान करायचं असं. आणि ब्राह्मणाला जेवढं दान देता येईल तेवढं द्यायचं. म्हणजे जेवढं दान देता येईल तेवढं द्यायचं, तेवढं पुण्य आपल्याला मिळतं. पण फळाची अपेक्षा न करता दान करणे असं त्या मागचा मुख्य हेतू. बाकी काही या काळामध्ये केलेलं ते चांगलं. ते ह्या काळामध्ये ते केलेलं चांगले असं. बाकी काही अशी ती अधिक मासाचा हा महिना आहे. हा अतिशय म्हणजे खूप दान धर्म आणि मन एकदम देवाच्या कृपेने कसं चंचल होऊन जातं. आणि ते अध्याय ऐकताना पण माणूस एकदम मंत्रमुग्ध होतं आणि खूप छान वाटतं. आणि हे मी मागील म्हणजे आता 5-6 वेळापासून 6वं माझं उद्यापन असेल होतं. ते दर 3 वर्षाने येतं ना. 5-6 म्हणजे तुम्ही पहिल्यापासून हो मी करते तेव्हापासून करते. माझं 3रं का 4थं झालेलं आहे. 5वं असेल आता हे बहुतेक, लक्षात नाही माझं, पण मग 5वं असणार हे. दर 3 वर्षाने येतं तर असं हे अधिक महिना. उद्यापन करायचं. मग उद्यापन आता हे पोथीचे पूर्ण अध्याय झालेले आहे. उद्या नैवेद्य वगैरे करायचा. फुल आपला ताट भरून जो असेल तो आपण जो करतो तो वरण भात भाजी पोळी गोड पदार्थ असा करायचा. आणि देवाला बिन लसणाचा बिन कांद्याचा करायचा. म्हणजे जसं कृष्णाला तसंच करायचं. आणि जेवढ्या सवासणी आहेत इथं तेवढ्यांना जेव घालायचं. जे ऐकायला येतात ना त्यांना जेव घालायचं. आणि त्यांना आपल्या परीने काय वाण द्यायचं असेल तर द्यायचं.
ओके. किंवा नुसतं जेव जेव घातलं तरी चालतंय. तरी चालते. असं काही नाही, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार जे तसं तसं शक्य होईल तसं उद्यापन करायचं. करतात असं. अच्छा. हा. ओके. पण हा कृष्णाचा महिमा जास्त सांगितलेलं या महिन्यात. कृष्णाचं महत्व जास्त आहे या महिन्यात. कृष्णाचं जास्त हा, महत्त्व आहे. कृष्णाचं महत्व जास्त आहे. अच्छा. कृष्णाची पूजा करणं चांगलं आहे. देवामध्ये मंदिरामध्ये वाण ठेवायला पण जातात या महिन्यात. म्हणजे सगळ्या देवाला वाण ठेवायचा. बत्ताशाचा आणि अनारशाचा अतिशय महत्व या महिन्यामध्ये. अच्छा. हा, असं. म्हणजे कृष्ण मंदिरात जाऊन जरी ठेवलं आपण हा, तरी पण तरी त्याचं जास्त मुरलीधराला महत्त्व आहे. जायचं. हा, अच्छा. त्याचंही फळ आपल्याला मिळतं. तिथंच वाण राहतात, ते बरं. विकत घ्यायचं आणि देवाजवळ प्रार्थना करून ठेवून हा, द्यायचं. किंवा आपल्या इच्छेने आपल्या- आपण आपल्या काय 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 पण घ्यायचं द्यायचं. तर हा. ते. नाही. जसं आपण संक्रांतीला देतो हा. वाण, तसं नाही, बायकांना पण ह्या देतो महिन्यात त्या. मेन अनारसे आणि बत्ताशे, बत्ताशे. हा, हेच वाण जास्त असतं. आणि ब्राह्मणाला द्यायचं असेल तर शिधादान, अच्छा. सप्तधान्य ओके. आणि वस्त्रदान वस्त्र. आणि ओके. दीपदान. दीपदानाला पण ह्या महिन्यात खूप महत्व आहे. दीपदान पण ब्राह्मणाला दिलं. म्हणजे दिवे. दिवे आपले आपले तांब्याचे दिवे भेटतात बघ बाहेर हा, हा, आता. हा, तांब्याचे हा, दिवे. ते दिवे दान करायचे असं. असं. असं हे महत्व या महिन्यामध्ये भरपूर आहे. जेवढं केलं तेवढं कमी आहे, पण आपल्या परीने जेवढं करता येईल जेवढं तेवढं पुण्य आपल्याला आपल्याला माहिती आहे. घ्यायचंय. म्हणून आपण करायचं. आपल्याला जेवढं होतंय तेवढं करतो आपण. असं पूर्णच नियम पाळून करते असं नाही माझं. करण्याला जसं महत्त्व शक्य आहे. होईल तसं करते मी. करण्याला महत्त्व करण्याला आहे. महत्त्व. मनाने चांगलं केलेलं हा, त्याला म्हणजे महत्त्व आहे. हा, बस बाकी काहीच बाकी नाही. काहीच नाही. आणि मला देवाची आवड आहे मेन म्हणजे, म्हणून मी करते. बाकी काहीच नाही. त्याचा फक्त सांगण्याचा हेतू म्हणजे मला देवाची आवड आहे खूप, म्हणून मी बरोबर करते. आहे. आणि त्यातल्या बरोबर. त्यात घरातच गोपाल कृष्ण असल्यामुळे, त्यामुळे माझ्या नशिबी ते गोपाल कृष्ण असल्यामुळे पण मला ही सेवा करायला भेटली आहे. त्यात जास्त आनंद आहे. त्यात जास्त हा, आनंद आहे. असं. बरोबर बरोबर. आम्ही ती आवड पण आहे आणि ते काय जो करणारा असतो ना त्याच्यात हा. नशीब येतं. हा, असं. आणि ज्या घरात करतात त्याचं पण नशीब म्हणजे नशीब, आहे नशीब. की त्या घराचं पण नशीब असतं की कोणतरी करणारं असतं. आणि कसं आहे, आपण विश्वासाने करतो. आपल्या मनात श्रद्धा, भाव, भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत ना, बरोबर. म्हणून आपण करतो. त्यात जर आपल्या मनात नसल्या तर आपण करण्याची इच्छाच आपल्या निर्माण होणार नाही ना. बरोबर, बरोबर. असं आहे ना. बरोबर. मेन म्हणजे आपल्या मनातच श्रद्धा, भक्ती, भाव निर्माण झाला तर आपण पुढच्या गोष्टीत तयार करायला हो ना. असं आहे. हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. अशा या गोष्टी आहेत या सगळ्या. बरोबर आहे. तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर काही माहिती आहे. हो. मी तरी नाही म्हणून आहे ना, फक्त काय की पारायण केलेलं याचं गुरुचरित्राचं. गुरुचरित्र फक्त 3 त्याचे वेळा पण केलेलं नियम. तेव्हा. त्याचे पण नियम आहेत. अजून त्या मावशींनी तर लय भारी सांगितलं असतं. तू म्हणायचं होतं त्यांनी लय भारी माहिती दिली असते. हा, हो, गुरुचरित्राची. ब्राह्मण आहे ना त्या. नाही स्वतः. नाही, याचीच माहिती त्यांनी अजून जास्त दिली असती. स्वतः ब्राह्मण आहे ना त्या. अरे मग आता ते जर गेल्या गेल्या जाऊ दे आता आता त्या. काय. जाऊ दे, पुढच्या वेळेस जाऊ दे, आठवण तुम्ही देईल सांगितलं तर मग काय. तुम्ही सांगितलं तुम्ही आमच्यासाठी ब्राह्मण झालेत. एवढं तुम्ही सांगितलंयत ना, म्हणजे असं वाटलं की त्यांना जेवढं माहिती आहे ना त्याच्यापेक्षा असं वाटलं नाही की त्यांना जास्त माहिती जास्त आहे. माहिती असं काही जेवढं तुम्हाला माहिती नाही, आहे मी ना आता कसं एवढं 4 वेळेस झालं ना माझं, त्याच्यामुळे भरपूर अनुभव आले मला. आणि मी दरवेळेस असंच करते. मी असंच साधं सिंपलच असतं माझं. बरोबर. म्हणजे एवढ्या 4-5 जणी असेल तेवढ्यांना जेव घालते. जेवढे बरोबर. कोणी आलेले असतील घरात पाहुणे बरोबर. यांना बोलवत असते. त्यांनाही बोलवलं आज काल. आईचं बी चाललं होतं. म्हटलं अच्छा. मग चला, मग बोलून घेऊ म्हटलं. परत नाही, चांगलं आहे ना. बोलवलं तर कसं की ना, मी जेव्हा पारायण केलं होतं ना, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा मी करायचे की जेव्हा मी म्हणजे करायला लागले होते ना, तेवढं किती 7 दिवसांचं होतं. हा हा. पण मग तेवढ्या दिवसांमध्ये आहे ना, मला असं जे बोलायचे, मी जे मनातून बोलायचे, जे पाहिजे, जे कोणाबद्दल चांगलं बोलावं किंवा काय, हा. त्या सगळ्या गोष्टी तशा घडायच्या. घडायचं. म्हणजे आपण जे उच्चारतोय ना ते शब्द, त्याच्याने ना एवढं म्हणजे मंत्रमुक्त आणि होतं. गुरुचरित्राचं तेवढं आहेच सगळं. खरंच आहे. म्हणजे एकदा तरी माणसाने गुरुचरित्र वाचावं. वाचावं. त्यांची भक्ती कशी आपल्याला करता येईल हे बघावं. बरोबर. इतकं म्हणजे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. इतकं नाही, गुरुचरित्र खूप आहे. म्हणजे मला एक्सपिरियन्स असा आलेला स्वतः आहे ना. वाचणं आणि दुसऱ्यांकडून ऐकणं यात खूप फरक आहे खूप फरक आहे. गुरुचरित्राचा. हो. कारण नियम पाळून करणं आणि नुसतं बसून ऐकणाऱ्याला वेगळे फायदे, हा. पण जो करतोय त्याच्यात जास्त फरक मत. पडतो. हं. आणि त्याच्या म्हणजे बोलण्यात पण शक्ती शक्ती येते, येते. शब्दांमध्ये शक्ती येते. तेवढं 7 दिवसामध्ये तर मला लय अनुभव अनुभव आला. आला. बरोबर आहे. खूप जास्त एकदम छान वाटलं. काकू वहिनी म्हटलं मी तुम्हाला. काकू काय पण म्हण बाई, वहिनी म्हणले तर काकू म्हण, नाही तर काही पण म्हण. हे आमचा बाला, आमचा कृष्ण पण आला होता आज. का बरं? आमचा कृष्ण आहे तो, है ना? बाला. तो वेद पुराण
धेनूच्या अंगी असतात. गायीच्या दही दूध व तूप यांनी यज्ञ पूर्ण घडत असतात. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. काय तुला बसायचंय तिथे? काय चाललंय? काय चाललंय? काय काय दिसतंय ना. होय 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 होय. चल इकडं. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुखकर्ता कर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उशेंदुराची कंठी झटके मानुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओम श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकलित परा तुझोली कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे मुकुट शोभतो बरा पुरे चरणी गागया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर पैवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दासरामाचा वटपाय सदना संकष्टी पावावे जन्मानी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओम श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. विठ्ठल 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 विठ्ठल. हा विठ्ठल 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 विठ्ठल. ते छान जमतं. हा तर ते प्रसाद वाटप ताटलीमध्ये ठेवते ते पहिले एक तेव्हा ताटलीत ठेवतो. ताटलीमध्ये ठेव. प्रत्येक आईला वाटत असतं आपल्याला. प्रत्येकाला असतंच असं काही नाही. पण आज म्हणजे इतके आनंदी म्हटलं तेवढा त्रास होतोय त्यांना ना असा. त्यांना तिने सांगितलं खूप दम लागतो. भयंकर दम लागतो त्यांना. खूप दम लागतो. हळूहळू त्यांना म्हणा काही नका तुम्ही आम्हाला सांगायचं तुला. चलो. हो 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 येतो ना चलो. हे बघ दीदी. सो आताच मी घरी आली आहे आणि काकू म्हणत होत्या की उद्या पण ये, कारण उद्या पण आहे. आणि जर मला उद्या कोणी सोडायला नसेल तर मग मी स्किप करेल. आणि जर मी कुणी असेल तर मग मी तसं उत्कर्षाला सांगितलेलं आहे. पण मग जर ती आली तर मग मी नक्की जाईल. आणि कसं काय नाही मी तुम्हाला असं दाखवेलच. आणि जसं की मी आता काकूंनी मला सांगितलं एवढ्या सगळ्या गोष्टी कसं काय काही नाही, तर मग माझी पण इच्छा होती हे करायची. पण मग ते खूप अवघड आहे आणि रुद्र छोटा आहे म्हणून नाही होणार. कुकर लावलंय. सो आज पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.